हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। कर्नाटकमध्ये आजपासून जातीय जनगणना सुरू होणार, तर जनगणना 7 ऑक्टोबर पर्यंत सुरू असणार। देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। जीएसटीचे नवे दर लागू, पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना नवरात्रीचं गिफ्ट। जीएसटी कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात बचत, घर, टीव्ही, फ्रीज, कार, बाईक, हॉटेल स्वस्त। व्यापारी युवांना मोठा फायदा होणार, पंतप्रधान मोदींची ही घोषणा। भारतात तयार झालेल्या वस्तू वापरण्यावरती भर द्या, गर्वाने बोला आम्ही स्वदेशी वस्तू विकत घेतो। लघु सूक्ष्म कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा, विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदींचा नवीन मंत्र। जीएसटी सेकंड जनरेशन रिफॉर्म हे क्रांतिकारी पाऊल, देशांतर्गत मागणी वाढणार, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। जीएसटी दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार। आशिया चषकात भारतीय संघाची पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात, भारताने 6 विकेट राखून पाकिस्तानचा उडवला धुव्वा। भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाकच्या साहिबजादा परवानची वादग्रस्त ॲक्शन, 34 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर साहिबजादची गोळीबाराची ॲक्शन। पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं, हेच तो त्याच्या कृतीतून दाखवतोय। बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब। साहिबजादा फरहानच्या गोळीबाराच्या ॲक्शन नंतर राऊतांचा हल्लाबोल। चुकलो तर कान धरा, पण रिकामं ठेवू नका, जबाबदारी घ्या। रायगडमधील सभेमध्ये धनंजय मुंडे यांची सुनील तटकरेंना विनंती। धनंजय मुंडेंना योग्य वेळी संधी देऊ, वरिष्ठ निर्णय घेतील, तटकरेंचा आश्वासन। धनंजय मुंडे 4 महिन्यांमध्ये आमदारकी गमावतील, करुणा मुंडे यांचा दावा। मुंडे बंधू भगिनी बीडमध्ये जातीय तेढ निर्माण करताय, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर हा आरोप।